नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। महाविकास आघाड़ी की अंजलि निशिकांत राउत ने दाखिल किया नगराध्यक्ष पद का नामांकन। बड़े नेताओं ने दिखाई मौजूदगी। कल्याण की महाविकास आघाड़ी की ओर से नगराध्यक्ष पद के लिए अंजलि निशिकांत राउत ने अपना नामांकन दाखिल किया। इस मौके पर शिवसेना के उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के कल्याण जिला प्रमुख धनंजय बोराड़े उर्फ आबा, उपनेता अल्ताफ शेख और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट के प्रवक्ता महेश तपासे सहित कई बड़ी नेता उपस्थित थे। धनंजय बोराड़े ने कहा, अंजलि निशिकांत राउत में जनता की सेवा करने की क्षमता है और हम उनके अनुभव और नेतृत्व को नगर पालिका में नई दिशा देने के लिए महत्वपूर्ण मानते हैं। उपनेता अल्ताफ शेख ने अपने विचार साझा करते हुए कहा कि महाविकास आघाड़ी का लक्ष्य कल्याण नगर में विकास और पारदर्शिता सुनिश्चित करना है। अंजलि राउत इस दिशा में हमारे लिए एक मजबूत उम्मीदवार है। महेश तपासे ने भी अपने भाषण में कहा, हमारे पास सक्षम और अनुभवी उम्मीदवार है। जनता के हित में कार्य करना ही हमारी प्राथमिकता है और अंजलि राउत इसमें पूरी तरह सक्षम है। अंजलि निशिकांत राउत ने कहा कि जनता की सेवा ही मेरा मुख्य उद्देश्य है। मैं अपने अनुभव और मेहनत के बल पर कल्याण नगर को विकास की नई ऊंचाइयों तक ले जाना चाहती हूं। आपके समर्थन से हम मिलकर बदलाव की दिशा में कदम बढ़ाएंगे। इस अवसर पर समर्थकों की और स्थानीय नागरिकों की भारी भीड़ भी उपस्थित रही, जिन्होंने अंजलि राउत का जोरदार स्वागत किया। अंबरनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं 8 उमेदवारांचा अर्ज आज आम्ही दाखल करत आहोत। त्यांना सर्वांना एबी फॉर्म दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही शिवसेना, उबाटा, मनसे आणि काय स्थानिक छोटे मोठे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आघाडी केलेली आहे। या अंबरनाथ शहरामध्ये विकासाची गंगा आम्हाला प्रसारित करायची आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आमचा अजेंडा 2-3 दिवसामध्ये जाहीर करू। आमचे उमेदवार सुशिक्षित उमेदवार आहेत, अल्पसंख्याकांचे आहेत, मागासवर्गीय, सर्व समाजाला समावेशक असा आम्ही पॅनल बनवून आम्ही उमेदवार दिलेले आहेत। आमच्या सोबतही काही लोकांनी संपर्क केलेला आहे, जे सरकारमध्ये आहेत अशा पक्षाच्या लोकांनी संपर्क केलेला आहे, परंतु आमचा पक्ष आयडिओलॉजीला धरून आहे, सेक्युलर विचारधारेला पक्ष आहे, सत्तेला धरून आमचा पक्ष काम करत नाही। आमचा पक्ष आयडिओलॉजीला धरून काम करतो। त्याच्यामुळे ज्याला ह्या देशातलं सर्व धर्म समभाव ही आयडिओलॉजी मान्य असेल त्यांनी आमच्याकडे यायला हरकत नाही। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आमची आघाडी होऊन या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये असलेला भ्रष्टाचार, या ठिकाणचा अनागोंदी कारभार, या ठिकाणचा पायाभूत सुविधाचा अभाव, या सर्वांच्या विरोधात त्रस्त झालेली अंबरनाथकर जनता या महाविकास आघाडीला नक्की प्रचंड बहुमत देईल आणि आमचा उमेदवार या सुशिक्षित, एक कट्टर आणि निष्ठावंत, एक पक्षाशी निष्ठावंत, जो निष्ठावंत असतो तो शहराशी असतो, नागरिकांशी असतो, मतदारांशी असतो आणि अशा निष्ठावंत अंजली राऊत परिवार शिवसेनेच्या मागे पहिल्यापासून खंबीरपणे उभे आहेत। उपनगराध्यक्ष होते, त्याचा प्रचंड प्रशासकीय अनुभव आहे। महिला बाल कल्याण समितीच्या सभापती होत्या, शिक्षण समिती सभापती होत्या। असा आमचा सुशिक्षित उमेदवार संपूर्ण अंबरनाथमध्ये एक सुपरिचित आहे। समोर धनशक्ती असली तरी लोकांचं जे जनमत आहे ते नक्कीच आमच्या महाविकास आघाडीच्या मागे त्रस्त झालेली जनता ती बघते। राजकारण, घाणेरडं राजकारण आणि गुन्हेगारी सगळी त्याला त्रस्त होऊन नक्कीच आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार अंजली राऊत निवडून येतील आणि नगरसेवक सुद्धा आमचे चांगल्या प्रकारे निवडून यायची मला खात्री आहे। मी तेच म्हटलं, हे घाणेरडं राजकारण आहे आतापर्यंत इतिहासामध्ये हे 10 वर्षामध्ये चाललेलं आहे। एवढं सगळं राजकारण, समाजकारण नासवलेलं आहे की लोकांना त्यांच्या सुविधापासून लांब कसं ठेवता येईल, तिकडे दुर्लक्ष कसं होईल, त्यासाठी आव जाव आयाराम गैराम ही संस्कृती जास्त वाढलेली नाही, 10 वर्षामध्ये जास्त वाढलेली। आणि जो सत्ताधारी पक्ष आहे फक्त यालाच खतपाणी घालतात, लोकांच्या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष आहे आणि त्यामुळे लोक त्रस्त आहे। ठीक आहे, काही काळ चालतो, नेहमीच लोकांना मूर्ख बनवता येणार नाही आणि आता तो काळ आलेला आहे। मला नक्की आहे यावेळेस लोक बरोबर तुतेरे घेऊन मशाल चालवतील। जनता सुज्ञ झालेली आहे, जनतेला कल्पना आहे। महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात काय आज परिस्थिती आणून ठेवली आहे। दडपशाही, धाकशाही, जुलुमशाही
अशा याच्यात भ्रष्टाचाराने अगदी देश पोखरून ठेवलेला आहे आणि या आधारावर त्यांचं जे काही चाललंय, जनता सुज्ञ आहे आणि योग्य ठिकाणी जनता आम्हाला मदत करेल. जनताला कल्पना आहे, जनता आता पहिल्यासारखी वेडी भोळी भाबडी राहिलेली नाही, सुशिक्षित झालेली आहे जनता. आणि यांनी त्या सुशिक्षितपणाचा सुद्धा त्याच्यावर सुद्धा त्यांनी अंकुश आणण्याचा प्रयत्न केला. बहुतेक शाळा बंद करायच्या मागे लागलेले आहेत. यामुळे जनता अगदी मनापासून आमच्या पाठीशी आहे आणि चांगल्या माणसांच्या पाठीशी आहे. त्यांना चांगली माणसं आणि वाईट माणसं यातला फरक कळतो. त्यामुळे यांनी कितीतरी दडपशाही आणली, कितीतरी पैशाचा वापर केला, काही जरी केलं तरी जनता चांगल्या माणसांच्या मागे निश्चितपणे उभी होती आणि राहील, याबद्दल आम्हाला शंका नाही. आज आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी एक आशीर्वादाचा दिवस आहे. आज बाळासाहेबांचा स्मृती दिवस आहे आणि त्याच दिनानिमित्त आज या अंबरनाथ शहरामध्ये थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे आणि त्यासाठी आज मी माझा अर्ज दाखल करणार आहे. आणि आमचे सर्व नगरसेवक, आघाडीचे सर्व नगरसेवक आज नॉमिनेशन फॉर्म भरतात आहे. नक्कीच बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. हा अजून शहरामध्ये मी 10 वर्ष लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे. 2.5 वर्ष उपनगराध्यक्ष, 2 वेळा महिला बालकल्याण समिती सभापती आणि 1 वेळा शिक्षण समिती सभापती. त्या माध्यमातून जे कार्य आपण केलेलं आहे, कारण उच्च शिक्षित असल्यामुळे मी महिलांसाठी जे जे काही कार्य केले, आजही लोक त्याची पोचपावती मला देतात. आणि पुढे जाऊन नगराध्यक्ष पदासाठी आणि आमच्या सर्व नगरसेवक निवडीसाठी जनता आम्हाला नक्कीच सहकार्य आणि आमच्या पाठीमागे उभं राहील हा विश्वास आहे. कारण आज उद्धव साहेबांसारखं नेतृत्व आणि आदित्य साहेबांसारखं उदयोन्मुख नेतृत्व पाठीशी आहे आणि नक्कीच अंबरनाथ शहराची जनता ही सुज्ञ आहे आणि आमच्या पार्ट्यामध्ये भरभरून मताचं दान करेल एवढी मी अपेक्षा करते. आणि त्यांना आव्हान करते आपल्या माध्यमातून की आपण बाळासाहेबांच्या रूपानं आमच्या समोर आमच्या पार्ट्यामध्ये मतदानाचं दान टाकावं, एवढी मी सगळ्यांकडनं कळकळीची विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आमची आघाडी झालेली आहे. आणि प्रचारादरम्यान आता पॅनल पद्धत असल्यामुळे प्रचारात सगळ्यांचं चिन्ह सारखंच दिसलं पाहिजे, यासाठी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहर सचिव आहे. पण आम्ही सगळ्यांनी मशाल हे चिन्ह वरिष्ठांच्या आदेशानेच आम्ही मशाल चिन्ह घेतलेलं आहे आणि पॅनलमध्ये एकच चिन्ह दिसेल आता आमचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी मशाल या चिन्हावरच निवडणूक लढणार आहोत. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आम्ही एकत्र आघाडी आहे आणि आम्ही सगळं लढणार आहोत. पण आमचे सगळे मनसेचे उमेदवार मशाल या चिन्हावरच अंबरनाथ मध्ये लढत आहोत. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.